नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला तर माहीतच आहे आपले स्टिचिंगचे काम हे नेहमीच चालू असते. परंतु आपण ज्या भागात राहतो तिथून क्लायंट येणं आणि दुसऱ्या शहरातून क्लायंट येणं आणि तेही गेल्या 14-15 वर्षापासून, ह्याला एकनिष्ठ क्लायंट म्हणतात. एकनिष्ठ म्हणजे असं की 14 ते 15 वर्षामध्ये त्यांना माझ्या ब्लाऊज शिवण्याचा काहीही प्रॉब्लेम झाला नाही आजतागायत. म्हणजे कुठलीही त्यांनी मला तक्रार केली नाही की ब्लाऊज व्यवस्थित बसला नाही म्हणून, आणि त्यांना रेटचाही काहीच प्रॉब्लेम नाही. तर असे क्लायंट मिळायला ना खरंच खूप भाग्य लागते. आणि यांच्या घरी फक्त एक लेडीज नाही तर त्यांची मुली, त्यांच्या बहिणी, त्यांच्या सुना, म्हणजे असे बरेच त्यांच्यापासून मला बरेच क्लायंट मिळालेले आहे. आणि दरवर्षी हे लोक माझ्याकडे ब्लाऊज शिवतात. पूर्ण वर्षभराचे एकदाच माझ्याकडून ब्लाऊज स्टिच करून नेतात. कारण की आपल्यापासून जवळजवळ 100 ते 150 किलोमीटर अंतरावर ते राहतात. अगोदर आम्ही तिथे राहायचो, तर थोडंसं जवळ होतं 50 किलोमीटरच्या अंतरावर, पण आता आम्ही दूर आलेलो आहे. तरी पण ते माझ्याकडेच ब्लाऊज पाठवतात, कारण की त्यांना कोणाच्याही हातचे ब्लाऊज आवडत नाही. मला जे पप्पा दादीला छोटं करून टाका आणि यांना छोटं केलं असं काही बनत टाका आणि याला फाटे काढून द्या का आणि आणि याला तुझायला त्या ह्या तुझायला ते बनवून टाका. म्हणजे ऑफिसला जाईल, म्हणजे ऑफिसला जाईल. डॅडीला आतुताई करायचं का, म्हणजे माझे भांडे घासून द्यायला असं. बॉस ऑफिस वरून आल्यावर मग तू करून दे ना माझे भांडे. अय बाई, मी छोटा आहे. मग तू छोटा आहे तर तुला भांडे नाही करता येत का? नाही बाई. नाही बाई. सोना गो बाई, माझी सोनं करते तू मला. तर दुपारच्या जेवणाची तयारी चालू होती. रात्रीचा भात होता तो परतवला होता मी, आणि सोबतच ना मुगाची उसळ बनवली होती मी उपवास सोडायला. तर जेवण केल्यानंतर या जेवायला सगळेजणं. दोनच पद्धतीचे मेनू आहेत आज, जास्त काही बनवलं नाही. आणि आता आहे गुरुवार, दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा, कारण की आज गुरुवार पण आहे, दीप अमावस्या पण आहे आणि गुरुपुष्यामृत योग पण आहे आज. तर सकाळी सकाळी मस्त फ्रेश फुले घेतली. देवपूजा करायची होती आज. पूर्ण देवघर स्वच्छ करावं लागतं अमावस्या असल्या कारणाने. आणि दुधाने पंचामृताने अभिषेक करून सर्व देवांना स्नान घालावे लागते, कारण की आजच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवा कराव्या लागतात. त्यामुळे मग मी सकाळीच देवघर स्वच्छ करून घेतलं. आणि आज आपल्याला दीप अमावस्या पण साजरी करायची आहे, त्यासाठी दिवे करावे लागणार आहेत कणकेचे. तर दिवे पण बनवणार आहे. थोडक्यात तुम्हाला मी रेसिपी शेअर करेल. आणि हे बघा, मी दिवे वगैरे घासून स्वच्छ केले, भांडेही झाले माझे. त्यासोबत मग एक ब्लाऊज देखील शिवला, कारण स्टिचिंगचे काम तर आपले नेहमीचेच असते. एखादे का होईना ब्लाऊज शिवावेच लागते. आणि आपल्याला ना आता कणकेचे दिवे बनवायचे आहे, तर त्यासाठी थोडंसं पीठ घ्यायचं, गव्हाचं कणिक, आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालायची. कोणी ह्याच्यामध्ये गूळ देखील घालतं, पण मी नाही घालत. मी फक्त ना हळद टाकते ह्याच्यामध्ये. आणि ही कणिक आहे ना थोडीशी घट्टच भिजवायची, म्हणजे त्याचे दिवे आपल्याला ना स्टीम करून घ्यावे लागतात. जास्त पातळ जर केलं तर मग ते खूप चिकट होतात. त्यामुळे ना हे दिवे आपल्याला आहे ना कडक करून आहे ना कडक पीठ भिजवून आणि ते स्टीम करावे लागतात. स्टीम केले म्हणजे मग ते कच्चे पण राहत नाही, आणि कच्चे दिवे चालत पण नाही याला, म्हणून आपल्याला ते स्टीम करावे लागतात. आणि स्टीम केल्यानंतर या दिव्यांची साईज पण थोडी वाढते. बघा, मी थोडक्यात मेथड तुम्हाला शेअर केलेली आहे. अशा पद्धतीने 5, 7, 11, 21 तुम्ही तुमच्या मनाने करू शकता. तर आता हे 10 ते 12 मिनटं वाफवून घ्यायचे आहे आपल्याला. इकडे दिवे लावले तोपर्यंत मी सोबतच मेथीची भाजी तयार करून घेतली जेवायला. आणि बघा, आपले दिवे तयार झाले आहेत.
तर आपल्याला पितरांचा दिवाही लावायचा आहे बाहेर दक्षिणेकडे तोंड करून आणि हळदीचंदनाचे लेपनही करून घ्यायचे आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक जरूर करा. तोपर्यंत बाय बाय.